पहिला चेंडू सरळ बॅटने ते खेळून काढलाय. तिथे थोडासा मिसफील्ड आपण बघितला आणि चेंडू फरार, सीमारेषा पार. पहिल्या बॉल वरती खणखणीत चौकार, 4 धावा. थँक यू. यश तुमडा याच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती चौकार आलेला आहे. प्रेम जाधव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा चेंडू प्रत्युत्तर दिलाय वेगवान ते सर्रा चेंडू त्याने टाकलाय. इथे बघा बॅकफुटमधून चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाहेर निघाला होता आणि चेंडूच्या लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हा निर्धाव आलेला आहे. पुन्हा एकदा आपटे देण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय आणि चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळणार आहे. एका धावेची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 5. या धावसंख्येवरती 5 रन्स ऑन दी बोर्ड आणि त्या स्ट्राईक वरती आलेला आहे भरत बीज. तीन बॉल मध्ये 5 धावा इथे खर्च केल्यात. स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि आता पाहतो की आपण शतरक्षण देखील इथे बदललं जात आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये शतरक्षक तैनात केले गेलेत. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह इथे खेळून काढला होता भरत बीज याने. चांगला कमबॅक. इथे चेंडू निर्धाव येताना दिसतोय, डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती चौकार आला, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक गोलंदाज प्रेम याचा. इथे आणखीन एक वेगवान चेंडू, खूप चांगली बॉलिंग इथे हाताळताना दिसते गोलंदाज प्रेम. जर आपण रिप्ले पाहूया कशा प्रकारे ते चेंडू टाकला होता प्रेम याने. उचली मध्ये बीट झालेला आहे आणि तेच कारण पाहतोय इथे बघा पॅडचा इज लागलाय, मात्र धाव मिळणार नाहीये. अशा प्रकारे षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलंय पहिल्या षटकात फक्त 5 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 3 चेंडू हे निर्धाव आलेत, डॉट आलेत आणि अशा प्रकारे आपण पाहतोय 5 धावा ह्या पहिल्या षटकात आलेल्या आहेत. गल्यात गंठन हातात कंगन उन्हामधी कसा चमचम कर. गल्यात गंठन हातात कंगन उन्हामधी कसा चमचम कर. तू चालताना पैज चमचम कर, तुला फिटायला पुरी फार मन मन कर. तू चालताना पैज चमचम कर, तुला फिटायला पुरी फार मन.
रोहित सातवी आलाय आणि रोहित याचा पहिला चेंडू इथे डिक्लेरेशन झोन मध्ये खेळून काढलेला आहे की धावा तर एका धावेसाठी हा चेंडू निघून गेलेला आहे डिक्लेरेशन झोन मध्ये. आपण पाहतोय सुनील तारवी देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत आज या मॅच मध्ये. आणि सुनील तारवीकडनं आम्हाला या स्पर्धेकरता सहकार्य देखील लाभलेलं आहे, मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि ते आपल्याला इन ऍक्शन मध्ये देखील पाहायला मिळत आहेत. सध्या स्ट्राईक वरती आपण भरत बीज याला पाहतोय ज्याने अजूनही आपला अकाउंट ओपन केलेलं नाहीये. 3 बॉल तो खेळलाय आणि अजूनही धाव त्याने बनवलेला नाहीये. थोडासा प्रेशराईज झालेला दिसतोय. धावसंख्या 6. ते बघा अपील तिकडे झाली होती आणि फिंगर अप फलंदाज बाद भरत बीज याची खेळी इथे संपुष्टात येताना दिसते. नव्याने बॅटर ते वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा या धावफलकावरती लागलेत. ऑन साईडला इथे फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे कल्पेश कोठावले. चेंडू पाड्यानंतर थोडीशी जागा बदलतोय तिकडे आणि चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांकरता येतोय चौकार. थँक्यू. आपण पाहतोय यश आणि करण ही दोन बंधूंची जोडी आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 11 धावा. ऑन साईडला फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडू आपण पाहतोय कार्पेटला रोल करत तिकडे ट्रॅव्हल झाला होता. अजित आले तिकडे. अजित थोडासा फंबल करतोय आणि ते पाहता क्षणी किती धावा तर 3 धावा इथे पलून पूर्ण केलेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. धावसंख्या 3 ने स्कोर कार्ड 14 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. रोहित सातवी आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. इथे बघा सरळ चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळलेला आहे. फलंदाज बाद होतोय. यश तुंबडा याची खेळी आता संपुष्टात येताना दिसतंय. फलंदाज बाद. बघा यश बाद होऊन माघारी परतलेला नव्याने बॅटर विजय आलाय. विजय तुंबडा. आता पिता पुत्राची जोडी
ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगोदर दोन बंधू आता चे वडील हे पिच वरती येताना दिसत आहेत. तिथे बघा चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे थोडासा दूर वरती आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, दुसरी धाव इथे वेगाने कंप्लीट झालेली आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होणार आहे, कारण तिकडे क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत झालेली आहे आणि या 3 धावा यापर्यंत पूर्ण केल्या गेल्या. आपण पाहतो जो क्षेत्ररक्षक जो होता तिकडे आपण पाहतोय कुणाल. कुणाल होता आपण पाहतो बॅकअप साठी आणि कुणाल कडनं थोडीशी चूक होताना दिसली. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17. 17 रन्स ऑन दी बोर्ड. पाणी आहे इकडे, पाणी लागेल असेल तर तिकडे व्हॉलेंटियर्स आहेत, तिकडे पाणी तुम्हाला पाठवतील. चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय साई आधार नागले हा संघ. थँक्यू डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अक्षय कुठावले. पहिला चेंडू अचूक टप्पावरती पडला होता. स्वतः गोलंदाज तिकडे जातोय, चेंडूला फील्ड करतोय आणि एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाली होती. एकने धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. साईधार नागले संघाला पूर्णतः बांधून ठेवलेला आहे. थोडासा इनस्विंग होताना दिसला हा चेंडू अक्षय कुठवले याचा. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू. बॅट तर भरपूर वेगाने फिरवली होती, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू निर्धाव येताना दिसतोय. उचली घेणार आहे चेंडू. उचलीमध्ये बीट झाला करण. ते ऑन साईडला फटका केला गेला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय चेंडूवरती. प्रेम तिकडे आला होता बघा. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फिकी थोडीशी खराब झाली होती, मात्र साईनाथ यांनी चांगला बॅकअप दिला. 2 धावा या पलून पूर्ण झाल्यात. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड 20 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 2 विकेट गमावल्या गेलेत. 20 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. ऑन साइडला फटका केलाय. पुन्हा एकदा प्रेम फ्रेम मध्ये येताना दिसतोय. प्रेम पोहोचू शकणार नाहीये. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. हालाय खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 24. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 24 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. व्हॉलेंटियर्स लक्षात घ्यायचं आहे, जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाचे जे छोटी मुलं आहेत, जे अंडर मॅच खेळण्यासाठी चाललेले आहेत,
तर त्यांनी जायचं नाहीये, थांबायचं आहे. कारण यानंतर आपल्याला जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला बाउंड्री वरती तिकडे थांबायचं आहे. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे आज संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला ही मेजवानी देखील दिली जाणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला पार्टी देखील दिली जाईल आणि तुम्हाला नाश्ता देखील पाठवला जाईल बाउंड्री पंचांना. तर तुम्ही अंडर मॅच खेळण्यासाठी जायचं नाही अशी सूचना तुम्हाला पोहोचवली जाते. आणि आता तुम्ही बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. ते बघा पूल करण्याचा प्रयत्न. तिकडे डोक्यावरती चेंडू तिकडे येऊन लागला होता. कमी कितीचा हा चेंडू होता तिकडे आपण पाहतोय. बघूया कशा प्रकारे हा चेंडू तिकडे खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर होता. इथे बघा अपील झाली आणि फलंदाज बाद घोषित केला गेलाय. कल्पेश आलाय न्यू बॅटर. इथे बघा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढला गेलाय. इथे एकच धाव ही मिळणार आहे. इथे आणखीन एक चांगलं चेंडू आपण पाहतो इथे टाकला गेलाय. निलेश हा गोलंदाज चौथं षटक हाताळण्याकरता आलेला आहे आणि आपण पाहतोय चांगली बॉलिंग इथे करतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव टाकलाय. बॅक टू बॅक दोन चेंडू इथे निर्धाव येताना दिसत आहेत. लेग बायच्या स्वरूपात धाव येताना दिसते. स्ट्राईक ही रोटेट होणार नाहीये. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ऑन साईडला इथे फटका खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे डीप मध्ये. एकदा तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होणार आहे. दुसरी धाव देखील ही वेगाने कंप्लीट होईल. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 28 या धावसंख्येवरती. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 29 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्याकरता यायचा आहे. जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे टॉस करण्याकरता. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. नेक्स्ट मॅच जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आणि जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा. जरा कर्नलपाडा टीम आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे टॉस करण्याकरता. खोलांडे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे.
थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. चला सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्यायची आहे. तर सन्माननीय महेश माळी साहेबांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. आयोजक संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या समोर असेल जयंबिका स्पोर्ट्स कर्णापाडा संघ. सन्माननीय महेशजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. छापाचा कॉल आणि काटा आलेला आहे. जमल्लार स्पोर्ट्स खोलांडे संघाने हा टॉस इथे जिंकलाय. शुभेच्छा दिल्या जात आहेत. दिलीप जास्त विचारणार नाही, मॅच देखील स्टार्ट झाला. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग असेल. शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावला, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागला. म्हणजे टॉस जिंकला असता आपण बॅटिंग केली असती. शुभेच्छा आहेत. चला मॅच स्टार्ट होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईन झालेत दर्शन झिडपके. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या षटक हाताळण्यासाठी सुनील यांना बघतोय आपण. 24 मध्ये 29चं टार्गेट सेट केलं गेलं आहे. एक छोटंसं टार्गेट आहे, ते कशा पद्धतीने चेस केलं जाईल, किती 29 धावा थोडेसे डिफिकल्ट केल्या जातील नागले संघाकडून. दोन बॅटर पाहतोय, अजित आणि अक्षय. पहिलाच बॉल अजित यांनी ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये चेंडूला खेळून काढाय. शतरक्षक आहे तिकडे, चांगलं शतरक्षण पाहतोय आपण साईड मध्ये. अक्षय होते तिकडे. स्ट्राईकला अक्षय आहेत. यावेळेस लॉक केलाय. लोअर फुलटॉस चेंडूला पाहता आपण ड्राईव्ह केला ऑन साईडला. एक धाव झटकी झाली, दुसरं धावायचा सुद्धा प्रयत्न इथे कम्प्लीट होतोय. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय. धावसंख्या बहुतेक आपण 4 वर जाऊन पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. थोडीशी फिंगर रोल केली होती.
यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. फिल्डर आहे त्यांना चकवून सरळ चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 या बॉलवर आलाय. इनिंग मधील चौला पहिला चौकार, 4 धावा. गेला डोंगरी गवती मी वाट पाहिजे. थँक्यू डीजे. बघा रिप्ले मध्ये पाहिला पण थोडस दिशा बदलली होती चेंडूने शेवटच्या मोमेंट मध्ये. चौकार आलाय आणि 4 धावांनी धावफलक पाहतो पण 8 वर जाऊन पोहोचते. यावेळेस ऑफ साईडला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहतो आपण. कव्हरच्या डोकावून यावेळेस चेंडूला सरळ पाठवलाय. बॅक टू बॅक चौकार पाहतोय. बघा बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. चांगली फलंदाजी पाहतो आपण. अक्षय यावेळेस ऑन साइडला पुलचा फटका, बॉलला सरळ पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बिग शॉट, षटकार. धावसंख्या पाहतो आपण 18 वर जाऊन पोहोचले. पहिलं षटक संपते. धावसंख्या 18, 18 रन्स ऑन बोर्ड. चला कोलांडे संघाच्या सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. त्यानंतर त्यांचा सामना होणार आहे. फिल्डिंग आहे त्यांची. सन्माननीय आत्मारामजी ठाकरे साहेबांचे इथं आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत पुमंजे विद्यमान सरपंच साहेब त्यांचे इथं आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच त्यांच्या सोबत आपण पाहतोय सन्माननीय प्रभाकरची कांबडी, तसेच सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पंचांनी आपण पाहतोय नो चेंडूचा इशारा देखील तिकडे केलाय आणि या 2 धावा म्हणजे 1+2 अशा 3 धावा या धावफलकावरती असतील म्हणजे आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. 18 मध्ये 8 धावा इकडनं बनवायच्या आहेत. पंचांनी तर रेफर केलाय बट बॅट्समन रेफर केलाय. पंचांनी हा रेफर केलाय. व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल. जे येणारा पुढचा चेंडू अजूनही फ्री हिट असणार आहे. अजून फ्री हिटचा बॉल बाकी असेल. यावेळेस लोअर फुलटच बॉल होता पण तो उजव्या रेषेच्या भरपूर बाहेर. वाईड बॉल आहे. अजून एक अवांतर धाव पण पाहतोय स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. अजून सुद्धा पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू असेल. यावेळेस उडवलाय, बॉलला सरळ पाठवलाय 6 धावांसाठी बिग शॉट. थँक्यू आणि इथे मॅच फिनिश झालेली आहे या 6 धावांनी. या षटकाने पाहिलं तर मॅच फिनिश केलाय. सामना जिंकलाय टायगर स्पोर्ट्स बीपाडा संघाने. हार्डलक 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 सायदार नागरे संघ, तुम्ही आलात, चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील.
आता आपण बिग फाईट आपण पाहतील. एका बाजूला आयोजक संघ जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे त्यांच्या सोबत